नमस्कार मित्रांनो, मी रसाळ सर आपल्या सर्वांचं फिजिक्स शिका मराठी या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो। आज आपण चॅप्टर नंबर 1 रोटेशनल डायनॅमिक्स याच्यामधला ॲप्लिकेशन ऑफ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन हा पॉईंट पाहणार आहे। त्यातलं पहिलं ॲप्लिकेशन आपल्याला आज पाहायचं आहे, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग द कर्व्ड हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड। ओके, आता याच्यामध्ये आपल्याला काय शिकायचं आहे, तर एखादी गाडी सरळ रस्त्याने जात असताना अचानकपणे जर त्याला वळण घ्यायचं असेल तर आपण ब्रेकचा वापर करतो आणि ब्रेक अप्लाय केल्यानंतर आपली गाडीचं स्पीड कमी होतं आणि आपण एखाद्या वळणावरून सुरक्षितरित्या जातो। तर जास्तीत जास्त आपण एखाद्या वळणावरून जात असताना किती स्पीड ठेवायला पाहिजे तर हे आपल्याला कळणं गरजेचं आहे। मग हे कळण्यासाठी आपण याच्यामधून मॅक्झिमम सेफ्टी स्पीड काढतोय की आपण एखाद्या वळणावरून जाणार आहे तर त्यामध्ये आपल्या गाडीचं स्पीड किती असायला पाहिजे, बरोबर। आता सगळ्यात महत्त्वाची जी गोष्ट आहे याच्यामध्ये ती कोणती पहा, ज्या वेळेला तुम्ही एखादी व्हेकल असं कन्सिडर करा की एखादी गाडी या रस्त्याने येते आणि लेफ्टला अशा पद्धतीने टर्न घेणार आहे आणि वळणावरचा रस्ता कसा आहे, हॉरिझॉन्टल आहे। हा जो रस्ता आहे तो हॉरिझॉन्टल आहे, ही एक गोष्ट। दुसरी गोष्ट म्हणजे ही गाडी जी आहे ती या पद्धतीने जात नाही, गाडी तर या पद्धतीने येते आणि लेफ्टला टर्न घेते। ही गाडीची फ्रंट साईड असेल किंवा बॅक साईड असेल असं आपण कन्सिडर करूया। आता या गाडीनं लेफ्टला टर्न घेतला तर लक्षात ठेवायचं आहे, ज्या वेळेला ही गाडी वळणावरती आहे त्यावेळेला या गाडीवरती 3 प्रकारचे फोर्सेस आहेत। एक आहे नॉर्मल रिॲक्शन, दुसरा आहे वेट ऑफ व्हेकल आणि तिसरं काय, फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन। किती फोर्सेस आहेत, 3। एखादी गाडी वळणावरती असेल तर त्या गाडीवरती किती प्रकारचे फोर्सेस ऍक्ट होतात, 3। एक आहे नॉर्मल रिॲक्शन, दुसरा आहे वेट आणि तिसरा आहे फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन। आता याच्यामध्ये जे 3 फोर्सेस आहेत त्यातले जे 2 फोर्सेस आहेत हे आपल्याला कसे दिसतात बघा। नॉर्मल रिॲक्शन ऑलवेज परपेंडिक्युलर टू द कॉन्टॅक्ट सरफेस, दिस इज द कॉन्टॅक्ट सरफेस बिटवीन व्हेकल अँड द सरफेस ऑफ रोड। ओके, आणि दुसरी गोष्ट काय, वेट ऑफ व्हेकल ऑलवेज ऍक्ट इन डाउनवर्ड डायरेक्शन, बट these two forces cancel it with each other because these two forces are equal in magnitude but opposite in direction. Therefore we can say that normal reaction can be balanced by weight of vehicle. Therefore we can write n is equal to mg, equation number 1. Second point, आपल्याला एक गोष्ट माहिती आहे की एखादी बॉडी ज्यावेळेला वळणावरती असते किंवा व्हेकल वळणावरती असते त्यावेळेला त्या ठिकाणी त्याच्यावरती सेंट्रिपेटल फोर्स असल्याशिवाय ती गाडी सर्क्युलर मोशन मेंटेन करणार नाही। म्हणजे सर्क्युलर मोशन मेंटेन करण्यासाठी तुम्हाला त्या ठिकाणी कशाची आवश्यकता आहे, सेंट्रिपेटल फोर्स। कशाची, सेंट्रिपेटल फोर्स। आता हा सेंट्रिपेटल फोर्स काय करत असतो, एखाद्या ऑब्जेक्टला सर्क्युलर मोशनमध्ये ठेवण्यासाठी तो प्रयत्न करत असतो। मग आता या कंडिशनमध्ये काय होते, तुम्ही ज्या वेळेला सरळ येत असाल त्यावेळेला तुमची मोशन लिनियर मोशन आहे, बट ज्यावेळेला तुम्हाला वळण दिसलं की तुम्हाला सर्कल कंप्लीट करा किंवा कर्व त्या ठिकाणी घ्यायचं आहे, म्हणजे त्या वळणावरून तुम्हाला जात असताना तुम्हाला तुमच्या गाडीचं स्पीड मेंटेन करायचं आहे। मग तुम्ही काय करणार, ब्रेक अप्लाय करणार। आता ब्रेक अप्लाय झाल्यानंतर त्या गाडीचं स्पीड कमी झालं, मग हे स्पीड कमी झालं कशामुळे झालं, बिकॉज ऑफ फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन। आणि तो फोर्स कुणामध्ये असतो, बिटवीन टायर्स ऑफ द व्हेकल अँड द सरफेस ऑफ रोड। दिस फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन विच इज अलॉंग, आता कर्व जर इकडच्या बाजूला असेल तर सेंटर जो आहे तो कर्वच्या या बाजूला असेल, मग दिस फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन विच इज अलॉंग द रेडियस अँड डायरेक्टेड टुवर्ड्स द सेंटर ऑफ सर्कल विच इज नथिंग बट द नेसेसरी सेंट्रिपेटल फोर्स फॉर मेंटेनिंग सर्क्युलर मोशन। मग आपण इथे लिहिले, सेंट्रिपेटल फोर्स इज प्रोव्हाइडेड बाय फोर्स ऑफ स्टॅटिक फ्रिक्शन बिटवीन टायर्स ऑफ व्हेकल अँड द सरफेस ऑफ रोड। देअरफॉर वी कॅन राईट m बी द मास ऑफ व्हेकल, v बी द वेलोसिटी ऑफ दॅट व्हेकल, त्याचा स्क्वेअर घ्यायचा आहे फक्त, आणि r बी द रेडियस ऑफ कर्व सरफेस। Therefore we can write mv square by r is equal to fs, but we very well known about that force of static friction which is always directly proportional to the normal reaction. Therefore fs is equal to the mu s into n. Here mu s काय, mu s is the coefficient of static friction. Therefore fs च्या जागेवर आपण काय लिहिलं, mu s into n. आता फक्त काय करा, फ्रॉम इक्वेशन 1 n ची किंमत किती आहे, mg, आणि ती आपण इथं जर पुट केली
तर आपल्याला इक्वेशन काय भेटेल, mv²/r इज इक्वल टू μs इथलं आणि n ची किंमत m इंटू g. आता हा जो m आहे तो न्यूमरेटरला आहे, हा पण m काय न्यूमरेटरला, हा इकडे गेल्यानंतर डिनॉमिनेटरला जाईल, m ला m काय होणार कॅन्सल होणार आणि हा जो r आहे तो कुठं आहे डिनॉमिनेटरला, ते कुठं जाणार न्यूमरेटरला. मग आपल्याला काय मिळेल ऍक्च्युअल मध्ये v²/r इज इक्वल टू μs इंटू g आणि हा r जर वरती गेला तर काय भेटणार v² इज इक्वल टू μs इंटू r इंटू g. बट आपल्याला काय पाहिजे स्पीड, बरोबर. v चा स्क्वेअर आहे तो घालवण्यासाठी काय घ्यावं लागेल स्क्वेअर रूट, बट टेकिंग स्क्वेअर रूट ऑन बोथ साइड. जर इकडच्या बाजूला स्क्वेअर रूट घेतलं तर हा v² मधला जो स्क्वेअर आहे तो काय होणार स्क्वेअर रूटला कॅन्सल आणि इकडच्या बाजूला स्क्वेअर रूट येईल आणि मग या ठिकाणी मिळालेली जी व्हॅल्यू आहे ती कशाची असणार आहे, मॅक्झिमम सेफ्टी स्पीड ऑफ व्हेकल अलॉंग द कर्व हॉरिझॉन्टल सरफेस ऑफ रोड. ओके, समजला का पॉइंट, गॉट इट, थँक्यू.